संत संगती
Ah
संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम निकदा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी नामा म्हणे गाय दूध एक सार नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा सुख आपणा पारिखे नाही तिथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी प्रस्तुत सेवेचा भंग भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांचा शब्दातीत असणारी संत संगती तिचं वर्णन करून संत संगतीतून होणाऱ्या लाभाचं यथार्थ विवेचन करणारा आणि साधूची श्रेष्ठता प्रतिपादन करणारा महत्वाचा 4 चरणाचा असा आहे. आपलं गाव खूप मोठं भाग्यवान आहे की या ठिकाणी साधूची परंपरा 508 वर्षापासूनची आहे. समाधीला 508 वर्ष झालेली आहे, परंतु त्याच्या अगोदरही स्वामीजींचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. मला असं वाटतं ज्या गावांना साधूची संगती मिळते, ज्या माणसांना साधूची संगती मिळते, ते माणसं सुद्धा सामान्य राहत नाही, ते सुद्धा असामान्य पातळीवर जातात. जीवनामध्ये संगतीचा प्रभाव असा काही विलक्षण होत असतो. संगतीमुळे माणसं घडलीही जातात आणि संगतीमुळे माणसं बिघडली जातात. दोन्ही गोष्टी आपल्या नजरेसमोर येत असतात. काही माणसं संगतीमुळे उन्नत होतात, काही माणसं संगतीमुळे अवनत होत असतात. एकंदरीत जरा पाहिलं
तर जीवनामध्ये विकास होण्यासाठी संगती कारणीभूत आहे आणि जीवनामध्ये ऱ्हास होण्यासाठी सुद्धा संगती कारणीभूत आहे. विठाला विठाला कारण असं आहे, मला वाटतं एखादं पुस्तक एखादा ग्रंथ वाचल्यानंतर त्या पुस्तकातील वा ग्रंथातील विचार आपल्या जीवनामध्ये किती प्रभावीपणे परिणामकारक ठरू शकतात हा भाग विचाराचा आहे. एखादं कथा कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर त्यातील विचाराचा आपल्या जीवनावर कितपत प्रभाव पडू शकतो हाही भाग तसा विचाराधीन आहे. परंतु एखाद्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहिल्यानंतर त्याचे गुण वा अवगुण तुमच्या जीवनामध्ये प्रविष्ट होऊन तत्सम जीवन बनवलं जातं, घडलं जातं, ही उदाहरणं आपण अनेकदा पाहतो. म्हणून एखाद्या माणसाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर त्याचे गुण असतील वा अवगुण असतील त्याचं संक्रमण आपल्या जीवनामध्ये सहजासहजी होतं आणि तद अनुसार आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व, आपलं राहणीमान, आपले आचार विचार या सर्व गोष्टीवर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आणि एकंदरीतच आपल्या तत्वज्ञानामध्ये संगतीचा खूप मोठा विचार केलेला आहे. साधू संतांनी सांगितलं की संगती नेहमी चांगल्या माणसाची करत जा, चुकीच्या माणसाची संगती करत जाऊ नका. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये स्पष्ट सांगतात, दुस्संग सर्वथैव त्याज्य, दुस्संग हा सर्वथा एव त्याज्य. अर्थात चुकीच्या माणसाची संगती ही सर्व प्रकारे त्यागनीय आहे, त्याज्य आहे. सर्वथा या शब्दाचा अर्थ चुकीच्या माणसाची संगती शरीराने करू नये, चुकीच्या माणसाची संगती वाचेनं करू नये आणि चुकीच्या माणसाची संगती मनाने करू नये असा त्याचा आशय आहे. आपण पाहतो आता कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी अनुभव घेतलेला असेल मला वाटतं. एरवी लोक एकमेकांना हातात हात देऊन हस्तांदोलन करायचे, कसं काय चाललंय, काय चाललंय, हवा देऊ, हाय वगैरे वगैरे चालू असायचं. परंतु त्या काळामध्ये 5-10 फूट अंतर ठेवून लांबूच लोक नमस्कार करायला लागले. का? कारण संगती जर शारीरिक केली तर त्याचा दोष, त्याचा रोग, त्याचा आजार आपल्यामध्ये संक्रमित होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शारीरिक संगती सुद्धा त्या दृष्टीने पाठवून ठरते. श्रीमद भागवताची मोठी कथा आहे. जेव्हा राजा परीक्षित दिग्विजयासाठी निघाले, नगराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की कोणी एक राजोचित आभूषण परिधान केलेला पुरुष आहे, तो गाईला आणि बैलाला मारत आहे, गाई बैलाचं तारण करत आहे. राजाने तत्काळ आपला अश्व थांबवला, खाली उतरले आणि माझ्या राज्यामध्ये हे दुस्साहस कोण करतो म्हणून राजाने तलवार काढली. राजा परीक्षेचं महात्म्य खूप मोठं आहे. त्या समोरील व्यक्तीनं, संबंधित व्यक्तीने जेव्हा राजाचा तो आवेश पाहिला, तो पटकन गेला आणि राजाचे पाय धरले. महाराज म्हटले, मला माफ करा, मला क्षमा करा. तो कोण होता माहितीये तुम्हाला? कोण होता? तो साक्षात कली पुरुष होता, कलियुग होता. राजाच्या पायाचा स्पर्श केल्याबरोबर कलीच्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, जे अवगुण आहेत, ते राजाच्या शरीरामध्ये संक्रमित झाले, बुद्धीपर्यंत गेले आणि त्याच दिवशी वनामध्ये राजाकडून एक चूक घडली. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला आणि परिणाम काय झाला की 8 दिवसाच्या आत, 7 दिवसाच्या आत तक्षक दंश होऊन मृत्यूचं नाही का आशीर्वाद पदरामध्ये पाडून घेतला. या सर्व अनर्थाला कारणीभूत काय? चुकीच्या माणसाची शारीरिक संगती आहे. म्हणून चुकीच्या माणसाची शारीरिक संगती करू नये. दुसरी गोष्ट, चुकीच्या माणसाची वाचिक संगती करू नये. याचा अर्थ असा आहे की चुकीच्या माणसाबरोबर आपण बोलू नये आणि चुकीच्या माणसाबद्दल आपण बोलू नये. हा महत्वाचा भाग आहे. कारण ज्ञानोबा सतत मी सांगत नाही, तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी भाषण सर्वथा करावे ना, केली आहे ते न मानिती आणि निंदा ही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाती. ज्ञानोबा वर्णन करतात की अशा माणसाबरोबर आपण बोलू नये, म्हणजे वाचिक संगती त्यांची करू नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, चुकीच्या माणसाची मानसिक संगती आपण करू नये. मानसिक संगती या शब्दाचा अर्थ चुकीच्या माणसाबद्दल आपण विचारच करू नये. कारण चुकीच्या माणसाचा विचार जर आपण करत बसलो तर त्याचे दोष आपल्या जीवनामध्ये संक्रमित होतात. याचा एक महत्वाचा भाव गीतेमध्ये स्पष्ट केलेला आहे. गीताकार सांगतात, ध्यायतो विषयांतून संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽपि जायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि परिणाम बुद्धिनाशात प्रणश्यति. ध्यायतः पासून प्रणश्यति पर्यंतचा हा जो प्रवास आहे हा मानसिक संगतीचा परिणाम. म्हणून चुकीच्या माणसाची
आपण मनाने सुद्धा संगती करू नये. एका ठिकाणी कबीर महाराज सुद्धा सांगतात की मग संगती कोणाची करावी. संगत संतन की करले सज्जनांची करावी, संतांची करावी. चांगल्या माणसाची संगती केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मूल्यवर्धन होतं, गुणवर्धन होत असतं. म्हणून संगती नेहमी चांगल्याची करावी. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची माणसाची संगती करावी. मला वाटतं आपल्या परिचयाचं एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एखादा जर निकामी लोखंडाचा तुकडा असेल, ज्याचं काही काम नाही, तर तो तुकडा आपण काय करतो, घराच्या बाहेर कुठेतरी कोपऱ्या काढून ठेवून येतो. त्या लोखंडाच्या तुकड्याला पाण्याचा आणि मातीचा संसर्ग झाला की त्याच्यामध्ये एक विशिष्ट रासायनिक अभिक्रिया सुरू होते. कोणती? गंज लागायला सुरू होते, लोखंड गंजायला सुरुवात होते. त्या गंजणाऱ्या लोखंडाची किंमत काय करू, ज्याला आपण भंगार समजतो, काय किंमत आहे त्याची? ते भंगार लोक येतात की नाही, भंगार द्या भंगार द्या भंगार द्या. लोकांना वाटतं चला मोकार तुकडा पडलेला काही कामाचा नाही, 4 पैसे तरी. काय केलं रे बाबा? तो सांगतो 20 रुपये. मग तो 25 घेता का? नाही, मग परवडत नाही. बरं 24 तरी घ्या. नाही, मग तुम्ही 20.5 घ्या. कधी कधी 50 पैशावरून घासाघीस होते. बरोबर. त्या लोखंडाच्या तुकड्याला जर परिसाची संगती मिळाली, आता त्या लोखंडाच्या तुकड्याची किंमत काय किलो आहे? आता किलोचा हिशोब करायचा का तोळ्याचा करायचा?
आता किलोचा नाही, आता थोड्याच हिशोब करावे. एरवी कुठेतरी गंजत पडलेलं दुर्लक्षित झालेलं जे लोखंड आहे त्याला दैववशात परिसाची संगती मिळाली की आता ते लोखंड बाहेर कुठेतरी कोपऱ्याला पडणार नाहीये. आता कदाचित त्याला ठेवण्यासाठी 4-4 कुलपांची व्यवस्था करावी लागली. एवढी मोठी किंमत त्या लोखंडाच्या तुकड्याची कोणामुळे वाढली? परिसाच्या संगतीमुळे वाढली. तसं आपल्या जीवनामध्ये साधू संतांची परमात्म्याची संगती मिळाल्यानंतर आपलं जीवन सुद्धा तेवढ्या उच्च कोटीला पोहोचतो. जीवनामध्ये संगती अतिशय प्रभावी परिणामकारक असा घटक आहे. त्या अभंगाची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जेव्हा दानोबरायांनी संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये महत्वाच्या गोष्टी बऱ्याचशा उरकल्या, त्याच्यामध्ये पैठण रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले. देवाशाला ज्ञानेश्वरी अमृतानुभवती ग्रंथाची रचना झाली. पुढे आळंदीला येताना चांगदेव 65 ग्रंथ रचना भिंत चालवली गेली. चांगदेवासारख्या महान योग्यांना उपदेश केला गेला आणि दानोबरांना असं वाटलं की आता बरचसा अवतार कार्य उरकलेलं आहे, आता तीर्थयात्रा करावी. माणसंही तीर्थयात्रा जातात, माणसाच्याही मनामध्ये विचार तीर्थयात्रेचे येतात, परंतु माणसांच्या तीर्थयात्रा करण्याचा हेतू वेगळा आहे आणि साधू संतांच्या तीर्थयात्रेचा हेतू हा वेगळा असतो. साधू संत तीर्थयात्रा कशासाठी करतात? आपल्यासारखे पाप धुवायला तिथं जात नाही. ते माणसं पाप प्रक्षालन करण्यासाठी आणि पुण्य संपादन करण्यासाठी तीर्थाच्या ठिकाणी जातात, परंतु संत महात्मे त्यासाठी जात नाही. संत महात्मे तीर्थाला पुनीत करण्यासाठी जातात. संतांच्या तीर्थयात्रेचा हा हेतू आहे. म्हणून दानोबरायांनी बावंडांनी हा विचार आपापसामध्ये केला आणि सर्वांनी निर्णय घेतले की आपण तीर्थयात्रा आरंभ करूया. कुठून करायचा आरंभ? आणि पंढरपूरला जाऊन पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ आणि तिथून आपण आरंभ करूया. ही सर्व संत मंडळी पंढरपूरला आली. जेव्हा पांडुरंग परमात्म्याला कळलं की नामदेव महाराज दानोबरायांनी संत येत आहेत, तुम्ही त्यांना सामोरं जा. आपल्याकडे परंपरा आहे, कोणी मोठी माणसं आल्यानंतर त्यांना सामोरं जायचं असतं, यथोचित त्यांचा सन्मान करायचा असतो. ती शास्त्राची मर्यादा आहे. शास्त्र मर्यादा सांभाळणारी माणसं तशी जाणकार असतात आणि कमी असतात. तेव्हा नामदेव महाराज सामोरे गेले. दानोबरांनी परस्परांनी एकमेकांना आलिंगन दिलं, दर्शन घेतलं गेलं आणि एकमेकांची स्तुती करायला लागले. दानोबरांनी सांगितले की नामदेवा, खरंच तुम्ही किती मोठे भाग्यवान आहात. अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा तुमच्या हाताने जेवतो काय, तुमच्याशी गप्पा मारतो काय, तुमच्याशी संवाद साधतो काय. सगुण परमात्म्याशी एवढं एकरूप होण्याचं भाग्य क्वचित साधू संतांना मिळतंय, सर्वांना ते मिळत नाही. आपण खूप मोठे भाग्यवान आहात. नामदेव महाराजांनी दानोबरायांचं वर्णन केलं. म्हणजे दानोबराया, आपण गीतेवर ज्ञानेश्वरी सारखा मोठा ग्रंथ लिहिला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, भिंत चालवली. आपणही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप मोठं भरीव योगदान दिलेलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि अशा गप्पा मारत 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 त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये पोहोचलो. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर दानोबरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पांडुरंग परमात्म्याजवळ की देवा, आता बराचसा कार्यभाग उरकलेला आहे. आता असं वाटतं की तीर्थयात्रा करावी, परंतु तीर्थयात्रेला जाताना नामदेव महाराजांना सोबत घेऊन जावं असा आमचा माणूस आहे. नामदेव महाराज जवळ घेते म्हणजे देवा, तसं त्यांचं काही ऐकू नका बरं का. हे काही म्हणतील मला घेऊन जातील, तसं काही त्यांचं ऐकू नका, मला कुठे जायचं नाही. परंतु पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांची समजूत काढली. अरे नामदेवा, ते कोण आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती दानोबर आहे. तुमच्या संगतीची अपेक्षा करतात, ती गैर नाहीये, ते योग्य आहे. तीर्थयात्रा जायला काही हरकत नाही. तेव्हा नामदेव महाराजांनी आपला निर्धार सांगितला. देवा, खरं सांगू का, माझं तीर्थही इथंच आहे तुमच्या चरणाजवळ, माझं क्षेत्रही इथंच आहे, माझं सर्वस्व इथं आहे, कुठं जाण्याची माझी इच्छा नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल नामदेव महाराजांचा अनुभव आहे. परंतु ज्ञानोबरांनी आपला हेतू प्रकट करत असताना पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की हे पहा, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार सार्वत्रिक पद्धतीने करण्यासाठी ज्ञानभक्ती समन्वयाची गरज आहे. ज्ञानभक्ती समन्वयाच्या भूमिकेतून केलेला प्रसार प्रचार हा सर्वथा उपयुक्त ठरणार आहे आणि ज्ञानभक्तीचं महात्म्य वाढवणार. पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरांचा आशय लक्षात आला. कारण ज्ञान कोण आहे? ज्ञानोबराय साक्षात ज्ञान आहे. पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरांचं वर्णन करताना असं केलेलं आहे, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव
ज्ञानाचीच मूर्ती, आपण साक्षात ज्ञानमूर्ती आहात. आणि नामदेव महाराज हे भक्तीचं मूर्तिमंत रूप आहे. ज्ञान आणि भक्ती जोपर्यंत एकत्र येत नाही, जोपर्यंत त्यांचा समन्वय होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारतीय संप्रदायाचा तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार संभव नाहीये. ही गोष्ट पांडुरंग परमात्म्याने जाणली आणि नामदेव महाराजांना सांगितले, नामदेवा नाही जावं लागेल. नामदेव महाराज नाराज झाले. आता जास्त विस्तार त्या प्रसंगाचा करत नाही. आणि दुसऱ्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेऊन सकाळच्या प्रहरामध्ये या साधू संतांनी तीर्थयात्रेच्या दिशेने प्रयाण केलेलं आहे. मला वाटतं ही तीर्थयात्रा अशी याच मार्गे आली असावी, नाही का? कारण औंढ्याला त्यांचा मुक्काम झाला हा आपण चरित्रामध्ये नेहमी ऐकतो. फिरविले देऊळ जगावाची, म्हणजे तीर्थयात्रा याच भागातून गेलेली आहे. म्हणून मी सांगतोय की 700-750 वर्षापूर्वी साधू संतांचे पाऊल या परिसराला लागले आणि इथं ही भूमी आता साधूशीच झालेली आहे. म्हणून मी मगाशीच या गावाच्या भाग्याचं वर्णन केलं. असं भाग्य क्वचित गावांना लागतं, मग ते गाव न राहता ते तीर्थक्षेत्रामध्ये परिणत होता. साधू संतांच्या सोबत निघाले, अनिच्छेने निघाले, नाईलाजाने निघाले. परंतु नामदेव महाराजांचं मन परमात्म्याच्या विरहामुळे व्याकुळ झालेलं होतं की आता परमात्म्याशी मी संवाद साधू शकणार नाही, परमात्म्याचं दर्शन घेता येणार नाही, परमात्म्याला जीव घालता येणार नाही. परमात्म्याशी आता थोडस आता अंतर पडलं जाणार आहे. म्हणून नामदेव महाराजांची व्याकुळता जी आहे ती तुळशी घाली. काय करावं? 1-2-4 दिवस झाले ज्ञानोबा संतांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याच्या लक्षात येणार नाही असं नाही. एखादा मनुष्य जर अपसेट असेल तर वाटतं आपल्याही लक्षात येते की नाही. आता अलीकडे माणसं जेव्हा दिंडीला पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, आता कधी कधी काही माणसं जे दिंडीत जातात त्यांना दिंडीचा अनुभव असतो, भजनाचा अनुभव असतो. मग ते काय करतात की आपल्या एखाद्या नवीन मित्राला सांगतात, अरे बाबा एवढा मोठा आनंद आहे, काय सोहळा आहे तो, अवर्णनीय अलौकिक सोहळा आहे, त्याचा आनंद माणसाने जीवनामध्ये एकदा तरी अनुभवलाच पाहिजे. तू चल, तो माझे बरेचसे कामं मागे, ते कामाची व्यवस्था मी करतो, थोडेसे पैसे कमी ते करतात, मी पैसे देतो, चल. नाही का? अशी काही माणसं असतात आणि अशा माणसामध्ये घेऊन जातात. परंतु जी माणसं प्रपंचामध्ये आसक्त असतात, प्रपंचामध्ये गुंतलेली असतात, ती माणसं तिकडं जरी गेले तर त्यांचं मन तिकडं किती लागत असेल, मला वाटतं त्यांच्याच नाडीवर तपासून पाहायला पाहिजे. माणसं किती एकरूप होतात. आता तर मोबाईलची सोय झालेली, सकाळी उठल्या पहिलाच फोन उठले का, नाही का? मग आता हे तिकडे गेले बाकीचे झोपूनच राहतील का, नाही का? पण तू आसक्ती किती आहे, तादात्म्य किती आहे. सकाळची वेळ झाली, जेवले का, कोण आलंय, कोण गेलंय, अमकं झालं का, तमकं झालं का. मला वाटतं शेवटचा फोन संध्याकाळी 11:30 वाजता होत असा. कड्या वगैरे व्यवस्थित आवल्या का दाराच्या, झोपले का सगळे, नाही का? म्हणजे एवढी माणसं प्रपंचाशी आसक्त झालेली आहेत. एखाद्या माणसाची चित्तवृत्ती त्या ठिकाणी जडल्यानंतर, आसक्त झाल्यानंतर त्याची मानसिकता जी असू शकते. नामदेव महाराज तर संसारिक नव्हते, ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु नामदेव महाराजांचं मन परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळे, अर्थात सगुण भक्तीमध्ये ते नित्य रत असल्यामुळे, आता तिथून परावृत्त होताना, लांब जाताना त्यांच्या अंतःकरणाची व्याकुळता इतर संतांनी टिपली, फिरली. आणि नंतर मग काही दिवस गेल्यानंतर जेव्हा नामदेव महाराज या यात्रेमध्ये संतांच्या सहभागामध्ये थोडेसे समरस झाले, विलीन झाले, तेव्हा कदाचित कोणीतरी विचारलं असं त्यांना, हा महाराज कसं काय, बरं चाललंय का, प्रवास बरं चाललाय ना, साधू संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला, असा कदाचित प्रश्न विचारला असावा त्यांना. त्या अद्याहूत प्रश्नाचं उत्तर नामदेव महाराज आजच्या अभंगाच्या Hey!
संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या सुखाचं काय वर्णन करावं, काय सांगावं त्याच्याबद्दल. मोठी गंमत आहे. नामदेव महाराजांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नामदेव महाराज पुन्हा प्रश्नार्थक अशा अर्थाने का देतात, बरोबर की नाही. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, तर आपण सरळ सांगतो की काय सांगावं तुम्हाला त्याचं, म्हणजे प्रश्नाला प्रतिप्रश्न करून आपण त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने देत नाही. मग नामदेव महाराज प्रतिप्रश्न करून उत्तर देण्याचा का टाळतात हा चर्चेचा विषय आहे. पण नामदेव महाराजांना अनुभव नाही का संत संगतीचा, आहे. 4 दिवस त्या संतांच्या संगतीमध्ये राहिले. पण त्यांना संतांच्या संगतीमध्ये काय सुख मिळालं हे सांगता येत नाही का, त्यांना सांगता येत आहे, त्यांना बोलता येत आहे. मग वर्णन करता येत नाही का, वर्णनही करता येत आहे. कारण मला असं वाटतं नामदेव महाराजांनी जे प्रासंगिक अभंग रचलेले आहेत ते प्रासंगिक अभंग आज आपण भजन कीर्तनामध्ये वापरतो, नाही का. हनुमान जन्माच्या प्रसंगाचे अभंग नामदेव महाराजांचे, कृष्ण जन्माचे अभंग कोणाचे, नामदेव महाराजांचे. राम जन्माचे अभंग कोणाचे, नामदेव महाराजांचे अभंग आहेत. शिवरात्रीचे अभंग नामदेव महाराजांचे अभंग आहेत. म्हणजे त्यांना शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येत नव्हतं असं नाही. याही पेक्षा मी आणखी पुढे जाऊन सांगेन, सर्व संतांच्या समाधीचे अभंग जे आहेत ते नामदेव महाराजांचे आहेत. आता मागच्या आठवड्यामध्ये काही अभ्यासू लोक मला भेटले आळंदीमध्ये आणि मला विचारलं त्यांनी की ज्ञानोबारायांच्या समाधीला प्रमाणभूत वाङ्मय असं कोणतं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की ज्ञानोबारायांच्या समाधीचं वर्णन जर आपला यथार्थ रीतीने जर आकलन करायचं असेल तर त्याला प्रमाणभूत वाङ्मय ते म्हणजे नामदेव महाराजांचे अभंग आणि जनाबाईंचे अभंग. तसं पाहता सह्यखंडामध्ये पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, परंतु ते पूर्व वर्णन आहे. भविष्योत्तर पुराणामध्ये त्याचं वर्णन आले ते पूर्व वर्णन आहे. नंतरच्या संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी केलं असेल, तुकोबारायांनी केलं असेल, निरोबारायांनी केलं असेल, यापेक्षा महिपती महाराजांनी पण काही ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे. परंतु हे नंतरच्या संतांनी केलेलं वर्णन आहे. परंतु नामदेव महाराजांनी केलेलं जे वर्णन आहे ते मात्र तत्कालीन वर्णन आहे. कारण ज्ञानोबारायांच्या समकालीन ते आहेत. ज्ञानोबारायांच्या समकाळामध्ये त्यांच्या सोबत राहिलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या बाबतीमध्ये, ज्ञानोबारायांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांनी लिहिलेले अभंग हे 3 प्रकरणामध्ये, एक आदी प्रकरण, दुसरं तीर्थावळीचं प्रकरण आहे आणि तिसरं समाधीचं प्रकरण आहे. तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये नामदेव महाराज सोबतच होते. समाधीच्या प्रसंगामध्ये नामदेव महाराज हे प्रत्यक्षदर्शी होते. तिथून त्यांनी, ज्याला आपण लाईव्ह कास्टिंग म्हणतो, अशा पद्धतीने तिथून त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. आता राहिला विषय आधीचा. आधीचे जे अभंग आहेत, आता या तीर्थयात्रेच्या काळामध्ये निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई यांच्या चर्चेतून ज्या पूर्वीच्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळाल्या किंवा जी माहिती त्यांना उपलब्ध झाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी आधी या प्रकरणातले अभंग निर्माण केले. म्हणून ते सुद्धा अप्रामाणिक नाही, ते सुद्धा प्रमाणभूत आहे. म्हणून नामदेव महाराजांच्याकडे शब्दाची क्षमता नव्हती असं नाहीये, वर्णन करता येत नव्हतं असं नाहीये, त्या काळामध्ये राहून अनुभव नव्हता असंही नाहीये. पण नामदेव महाराजांनी ते का टाळावं असा प्रश्न आहे. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. समजा कल्पना करा एखाद्या माणसाला विंचू चावला. आता तो चावू नये ती काही चांगली गोष्ट नाही. एखाद्या माणसाला विंचू चावला आणि ज्याला कधी विंचू चावलाच नव्हता तो त्याच्या शेजारी होता. तो त्याला विचारत होता की बाबा विंचू चावल्यानंतर नेमकं काय होतं, नेमकं दुःख काय होतं, नेमक्या वेदना काय होतात, विंचू चावल्यानंतर नेमकं काय होतं. आता याने काय सांगायला पाहिजे, त्याला विंचू चावलेला नव्हता, याला विंचू चावलेला आहे. विंचू चावल्यानंतर काय वेदना होत्या त्याचा अनुभव सुद्धा याला या काळामध्ये आहे. दुसरी गोष्ट, वर्णन करण्यासाठी त्याच्याकडे शब्दही आहेत, तो काही मुका नाहीये. मग असं असताना त्याला वर्णन करता येतं का, काय करता येत नाही. मग त्याला त्या काळामध्ये अनुभव असताना, शब्द वर्णन करण्यासाठी क्षमता असताना तो यथार्थ वर्णन करू शकत नाही. तर संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या सुखाचं काय वर्णन करावं. कधी व्यवहारामध्ये असे प्रसंग येतात की एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये काही दुर्घटना घडल्यानंतर माणसं त्यांना भेटायला जातात, दवाखान्यामध्ये किंवा घरी भेटायला जातात.
का म्हटले आपली दिवशी दुपारी 2 वाजता भेट झाली आणि त्याच्यात नेमकं काय झालं नाही का, अशी माणसं विचारतात. आणि प्रकार असा होतो की जेव्हा तो मनुष्य क्रमशः वर्णन करत 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 त्या घटनेपर्यंत येतो, त्या प्रसंगापर्यंत येतो, तेव्हा तिथून पुढे त्याचं मन एवढं भावनिक बनतं, इमोशनल बनतं की तिथून पुढे तो वर्णन करू शकत नाही. आणि वर्णन करता करता त्याचा कंठ दाटून येतो आणि शब्दाची जागा कळत न कळत डोळ्यातून अश्रूंनी घेतलेली असते. अशी उदाहरणं आपण नेहमी पाहतो. मग त्यांना वर्णन करता येत नाही का? येतंय वर्णन करता. माहिती नाही का? माहिती आहे, अनुभव आहे, तरी ते वर्णन का करू शकत नाहीत? कारण शब्दाला मर्यादा आहे. कुठे कुठे शब्द हे थांबले जातात, त्याने आवरले जातात आणि म्हणून शब्दांचीही मर्यादा आमच्या साधू संतांना माहीत असल्यामुळे आमचे साधू संत बऱ्याच ठिकाणी अशी शब्दाला कराटणी देण्याचा प्रयत्न करतात, दानोबराय वर्णन करतात की मोहना श्री निवृत्ती जयस्थिती हे काय देऊ हाती वाचीची. आमच्या श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला ज्या स्थितीवर अभिषेक्त केलेला आहे ते आम्ही शब्दाच्या माध्यमातून काय वर्णन करावं? शब्दांच्या माध्यमातून ते वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असे बरेच ठिकाणी प्रसंग आहेत, दानोबराय वर्णन करतात. म्हणून हे असो, आता दानोबराय वर्णन करतात की हे राहू द्या बोलणं, आता मी शब्दांनी त्याचं वर्णन करू शकत नाही. उगियाची माथा ठेवीची चरणी हिची भरे, नाही का, आता मी शब्दांनी वर्णन करू शकत नाही. असे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रसंग आहेत. वस्तुतः शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे, शब्दाने आपण सगळ्याच गोष्टीचं वर्णन करू शकतो. शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे. शब्दामध्ये भूतकाळाचंही वर्णन आपण शब्दाने करू शकतो, वर्तमान काळाचं वर्णन सुद्धा शब्दाने करू शकतो, भविष्य काळाचं वर्णन सुद्धा शब्दाने करू शकतो का नाही? आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इतिहास जो शिकवला जातो, इतिहासामध्ये ज्या गोष्टी त्या मागच्या घडलेल्या गोष्टी आहेत का नाही, जसं 1857चा उठाव असं कार्याचं नाव आहे. मग 1857च्या उठावाचे तत्कालिक कारण शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा ते शिकवताना अशा विषयात शिकवतात की जणू काही हे त्या तिथं उठावात होते. अशा विषयात शिकवतात की ते होते का तिथं? नाही. तरी पण शब्दाच्या माध्यमातून भूतकाळाचा वेध आपण घेऊ शकतो, शब्दाने वर्तमान काळाचा वेध घेऊ शकतो. आता जर इथं बसलेला एखाद्याचा पाहुणा कुठे 100-200 किलोमीटर अंतरावर आहे, त्याचा फोन तिकडून आला, गाव म्हणजे काय चाललंय? म्हटले काय नाही, कीर्तनामध्ये आलेलं. पाऊस वगैरे? म्हटले पाऊस काय नाही, अहो इकडे 2-2 पाऊस पडतो. म्हणजे तिकडं पाऊस पडतोय त्याचं ज्ञान वर्तमान काळामध्ये कशाने झालेलं आहे? शब्दाने झालेलं आहे. म्हणजे वर्तमान परिस्थितीचा सुद्धा वेध शब्दाने आपला घेता येतो, भविष्याचा सुद्धा वेध कशाने? शब्दाने आपला घेता येतो की नाही? भविष्य काळाचा वेध आहे. आपले व्यावहारिक प्रसंग तर बरेचसे आहेत, जसं आता कुंभमेळा चालू आहे, अमक्या दिवशी शाही स्नान आहे, नाही का, मग त्या ठिकाणी प्रधान स्थान त्याचे मानकरी कोण आहे, कोणत्या आखाड्याचे आहेत, नाही का, त्याच्यानंतर मग कोण स्थान करत, हे नियोजन काय लगेच होतंय का? 4-6 महिने अगोदर नियोजन होतं की नाही? म्हणजे भविष्याचा सुद्धा अंदाज हा घेतो. याही पेक्षा मी तुम्हाला असं सांगेन, आपलं भारतीय ज्योतिषशास्त्र जे आहे, खगोलशास्त्र जे आहे, ते एवढं प्रगत आहे, जगामध्ये एवढं प्रगत कुठलं ते नाही. आज पंचांग लिहिणारे जे पंचांग करते आहेत ते 5-5, 6-6, 7-7 वर्ष नंतरचे अगोदरचे जे काही पंचांग आहेत ते आज तयार करतात. सूर्याची गती, चंद्राची गती, पृथ्वीची गती यांचा परस्पर संबंध, नाही का, पृथ्वीचं परिभ्रमण, परिवलन या सर्व खगोलशास्त्रीय गणिताच्या आधारे 4 वर्षानंतर येणारं जे सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल त्याचा स्पर्श किती वाजून किती मिनिटांनी आहे, त्याचा मध्य किती वाजून किती मिनिटांनी आहे आणि त्याचा मोक्ष किती वाजून किती मिनिटांनी आहे, हे 4-4, 6-6 वर्ष अगोदर निर्धारित केलं जातं. भविष्य आपण ते जेव्हा तरुण पाहतो तेव्हा बरोबर तंतोतंत तेवढ्या वाजून तेवढ्या मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श झालेला आहे, तेवढ्या वाजून तेवढ्या मिनिटांनी मध्य झालेला आहे आणि तेवढ्या वाजून तेवढ्या मिनिटांनी मोक्ष झालेला आहे. हे कधी केलेलं आहे? अगोदर केलेलं आहे. म्हणजे भविष्याचा सुद्धा अचूक वेध शब्दाने घेतला जाऊ शकतो. एवढी मोठी ताकद शब्दामध्ये असताना सुद्धा आणि ते शब्द नामदेव महाराजांकडे असताना सुद्धा नामदेव महाराजांनी टाळाटाळ का करावी हा चिंतनाचा विषय आहे. मी मगाशी सांगितलं की संतांच्या संगतीमध्ये मिळणारं जे सुख आहे ते तसं पाहता अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेली माया जशी
अनिर्वचनीय आहे असा त्याचा अर्थ नाही. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ ज्याचं निर्वचन शब्दाच्या द्वारे करता येत नाही त्याला अनिर्वचनीय किंवा अनाख्येय असं म्हटलेलं आहे. कारण निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना सुद्धा ज्ञानोबरांनी अमृत अनुभवात असंच केलंय. अनाख्येयम यदक्षरम अनाख्येय मानंदमजमव्ययम श्रीमंत निवृत्तीनाथेति ठाकरं देवतमाश्रय यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम अशा शब्दामध्ये अनाख्येय या शब्दाचा अर्थ ज्याचं आख्यान करता येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही. एकंदरीत संतांचं वर्णन आणि संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या त्या शब्दातीत सुखाचं वर्णन शब्दाने करता येत नाही. म्हणून नामदेव महाराज स्पष्ट सांगून टाकतात, काय सांगू संत संगतीचं सुख आम्ही काय सांगावं. संत संगतीचे काय सांगू सुख आम्हाला नीटनेटकं ते सांगता येत नाही. परंतु संतांच्या संगतीमध्ये ज्या काही ठळक ठळक गोष्टी जाणवल्या त्या मात्र अशा आहेत. कशा आहेत? संतांच्या सुखाचं वर्णन सांगितलं नाही, संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या सुखाचं वर्णन सांगितले नाही, परंतु संतांच्या संगतीमध्ये ज्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्यातली पहिली गोष्ट आपण पारिखे नाही संगतीमध्ये आम्हाला काही गोष्टी जाणवल्या. काय जाणवल्या? पहिला भाग आपण पारिखे नाही तिथे. संतांच्या ठिकाणी आपलेपणा आणि परखेपणा हा दोष नाही. सर्वसामान्य माणसांच्या ठिकाणी हा दोष असतो. हा आपला आहे, तो परखा आहे, तो दुसऱ्याचा आहे. आपला कोणता आहे? जो चार भिंतीच्या आत राहतो तो आपला. आपण स्वयंपाक आपल्याच घरच्या माणसाचा बनवतो का बाहेरच्याचा बनवतो? महिला मंडळ काय करते? आपल्या घरात चार माणसं स्वयंपाक बनवतात. बाकीच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं कोणी बनवत नाही, कारण ते आपले नाहीत ना, ते परके आहे. ही भावना सामान्यतः सामान्य माणसाच्या ठिकाणी असते, परंतु संतांच्या ठिकाणी ती नाही. नामदेव महाराजांचा भाग असा आहे की कदाचित आम्हाला वाटलं आता ही आळंदीकर संत मंडळी आहे, आम्हाला सभावून घेतली का नाही काही सांगता येत नाही, असं होतं की नाही. मला वाटतं जनावरच्या कळपामध्ये जर नवीन जनावर जरी शिरलं तर त्याला मारून बाजा काढतात की नाही ते. किंवा दुसऱ्या गल्लीतलं कुत्र दुसऱ्या गल्लीत आलं, सत्कार किती मोठा होतो सर्वांना माहिती आहे. कारण त्यांच्यामध्ये ती भावना प्राबल्याने आहे. परंतु ज्ञानोबरादी संत आळंदीचे जरी असले तरी पण त्यांच्या ठिकाणी आम्ही महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे आपण पारिखे नाही तिथं आपलेपणा आणि परकेपणा नाही. मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगामध्ये ज्ञानोबरांना जेव्हा काही गोष्टी समजावल्या त्यातली ही एक गोष्ट आहे, बोधा करू नये अंतर साधूशी नाही आपकर. साधूने बोध प्रदान करत असताना आपलेपणाने परकेपणा हा ठेवू नये. हे साधूचं साधुत्व आहे. डॉक्टर जसा इलाज करत असताना ऐका तो पेशंट रोगी म्हणून पाहतो, तो कोण आहे, आपला आहे का परका याचा विचार करत नाही. शिक्षक शाळेमध्ये शिकवताना
हे विद्यार्थी आपले आहेत का परके आहेत याचा विचार तो करत नाहीये. कीर्तन करताना हे आपले आहेत का परके त्याचा विचार करत नाही. मग साधू हा विचार कसा करतील. साधूशी नाही आप पर इथं नामदेव महाराज वर्णन करतात. मला प्रकर्षाने ही गोष्ट जाणवली. साधूंच्या ठिकाणी आपलेपणाने परकेपणा नाही. त्यांनी मला सहज स्वीकारलं. त्यांनी आपल्यामध्ये मला समाविष्ट करून घेतलं. मी खरं सांगू का याचं कारण काय. आमच्या ज्ञानोबा घर किती मोठं आहे माहिती का तुम्हाला. आपली घरं जी आहेत ती आपल्या 4 भिंतीची घरं आहेत. आमच्या ज्ञानोबा घर किती मोठं आहे. 4 भिंतीचं नाही, 4-2 जिल्ह्याचं नाही. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात. हे विश्वाचं ज्यांचं घर आहे, एवढी व्यापक अनुभूती ज्यांच्या जीवनामध्ये आहे, मग त्या घरामध्ये राहणारे सर्वच त्यांचे आहेत की नाही. अवघे आपुलेची आता सत्ता वारून गेली पराधीनता. आता सर्व आपले आहेत. आता त्याच्यामध्ये भेद नाही. हा महत्वाचा भाव साधू संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून साधू संतांच्या जीवनातून हा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यांनी आपलेपणा परकेपणा दाखवला नाही. आपण जीवनामध्ये त्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. नामदेव महाराज वर्णन करतात की माझ्या जीवनामध्ये प्रकर्षाने ही गोष्ट जाणवल्यामुळे मी आता त्यांच्याविषयी एका दृढ निश्चया प्राप्त झालेलो आहे. तो निश्चय अभंगाच्या दुसऱ्याच्या
माध्यमातून सांगतात, जी गोष्ट आमच्या अनुभूतीत आली, ज्या निश्चयावर आम्ही अरूढ झालेलो आहे, तो निश्चय हा काय? साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं कलियुगी. नामदेव महाराजांच्या या वक्तव्याला खूप मोठी किंमत आहे महाराज. काही माणसं भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जातात आणि काही गोष्ट परीक्षण करून आपल्या बुद्धीला जी गोष्ट पटेल सत्यत्वाने त्या गोष्टीचं प्रतिपादन ते करत असतात. भावनेच्या भरामध्ये बोलणं वेगळं आहे. नामदेव महाराजांच्या या शब्दाला किंमत काय आहे हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. नामदेव महाराज उच्च कोटीचे सगुण भक्त आहेत. पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं कोणी श्रेष्ठ नाही, अर्थात देवाशिवाय दुसरं कोणी श्रेष्ठ नाही, ही त्यांची पूर्वीची भावना आहे. परंतु आता ती भावना बदललेली आहे. आता तेच नामदेव महाराज काय सांगतात? साधू थोर जाणं, साधू थोर जाणं, साधू थोर जाणं कलियुगी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नामदेव महाराजांचे विचार परिवर्तन काहीच झालेलं आहे. आता नामदेव महाराजांनी अशी तुलना तिथं प्रत्यक्ष केलेली नाहीये, परंतु फक्त एवढं त्रिवार सांगतात की साधू थोर आहे, साधू श्रेष्ठ आहे. मग साधू कोणापेक्षा श्रेष्ठ आहे? सामान्य माणसाबरोबर साधूंची तुलना करता येईल का? सामान्य संसारिक जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर साधूंची तुलना करता येणार नाही. साधूंची जर तुलना करायची झाली तर ती मला वाटतं तत्तुल्य देवाबरोबरच तुलना करावी लागेल, दुसऱ्या बरोबर तुलना करता येणार नाही. याचा अर्थ असा की साधू हे देवापेक्षाही काहीशे श्रेष्ठ आहेत असा भाव नामदेव महाराजांच्या वक्तव्यातून स्पष्ट होताना दिसतोय. एका ठिकाणी तुकोबाराय वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवाला देवपण आणून देणारे आम्ही आहोत. विचार करून पहा. आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही देवा. मी सांगतो, आता जर ब्रह्मदेव इथं प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला जर सांगितलं लोकांना की पहा मी ब्रह्मदेव आहे, लोक काय म्हणतील माहिती? हो तुम्ही निघा. देव स्वतः सांगत नाही की मी देव आहे, पण जेव्हा संत सांगतील की हे देव आहे तेव्हा माणसाची एका भावना बदलते. म्हणून जेव्हा दुसऱ्याने केलेलं वर्णन, दुसऱ्याने केलेली सांगितलेली योग्यता जी असते ती अधिक प्रमाणभूत मानली जाते, प्रामाणिक मानली जाते. स्वतः आपण जर सांगत असतो मी अमकाय, मी तमकाय, ते लोकांना पटत नाही. म्हणून महाराज सांगतात, देवा तुमचं देवपण सुद्धा आम्ही एका सिद्ध केलेलं आहे, लोकांना पटवून दिलेलं आहे, म्हणून लोक तुम्हाला देव म्हणतात. पण तू खरं सांगू का, आम्ही तसे देवापेक्षा बलवान आहोत. एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, तो का म्हणे आम्ही देवाहुनी
देवाच्या ठिकाणी आशा निर्माण झाली, परंतु आम्ही मात्र राहिलो निराळी ठेवून आशा. भक्ताईशी जाणार जे देही उदास गेले, आशा पाश निवारोणी किंवा निराशीर्यत चित्तात्मा गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. निराशी त्याच्या जीवनामध्ये आशा नाही. म्हणून देवाच्या ठिकाणी आशा निर्माण होऊ शकते, परंतु संतांच्या ठिकाणी मात्र आशा निर्माण होऊ शकत नाही. पुराणातला एक खूप मोठा प्रसंग आहे. जेव्हा राजा बलीने 100 यज्ञ करण्याचं ठरवलं आणि 100व्या यज्ञाचं अनुष्ठान सुरू केलं, इंद्र महाराजांचे एका हातपाय लटलट कापायला. याचा जर 100वा यज्ञ पूर्ण झाला तर कदाचित हे स्वर्गाधिपती होऊ शकतात, इंद्र होऊ शकतात. मग यांचा यज्ञ कसा हंग पाडता येईल हे काम आता केलं पाहिजे. राजकारण सुद्धा देवाकडून शिकावं महाराज, माणसाकडून नाही शिकावं. आदर्श राजकारण देवाकडून शिकावं. सगळे देव परमात्म्याकडे गेले. कारण श्रीमद भागवतामध्ये परमात्म्याचं वर्णन करताना स्वकार्य कुशलाहा सुराहा असं वर्णन केले. जे स्वतःचं कार्य बनवण्यामध्ये कुशल आहेत, तरवीज आहेत, ते परमात्म्याकडे गेले. तेव्हा म्हटले आता अवघड परिस्थिती आहे, आता इथं काहीतरी युक्ती करावी लागेल. भगवंताने त्यांचं सर्वांचं मनोगत जाणून लहान गोटू स्वरूप धारण केलं, वामन रूप धारण केलं आणि राजा बलीच्या यज्ञ मंडपामध्ये गेले. राजा बली यज्ञ मंडपामध्ये यज्ञ कार्यामध्ये व्यस्त असताना एक कोणीतरी आगंतुक अतिथी आपल्या यज्ञ मंडपामध्ये येत आहे हे राजा बलीने पाहिलं. पूर्वीची माणसं जी होती ती संस्कारयुक्त होती, धर्मयुक्त होती. अजूनही त्याची वानवा नाही असं नाही, परंतु कमतरता मात्र नक्की आहे. राजा बलीने पाहिलं की आपल्या यज्ञ मंडपामध्ये कोणीतरी अतिथी येत आहे. राजा बलीने उभा राहून त्या व्यक्तीचा सन्मान केला. कारण शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, अपूज्याः यत्र पूज्यन्ते पूजायामचे व्यतिक्रमः चत्वारि तस्य नश्यन्ति आयुर्विद्याविशोभनम्. ज्या ठिकाणी अपूजनीय माणसांचं पूजन केलं जातं आणि वास्तविक पूजनीय माणसाबद्दल ज्या ठिकाणी अतिक्रम केला जातो त्या संबंधित माणसांच्या जीवनातील 4 गोष्टींचा ह्रास होतो. आयु म्हणजे त्याचं आयुष्य कमी होतं, विद्या त्याचं ज्ञान क्षीण होतं, यश त्याचे कीर्ती कलंकित होते आणि बल शब्दाचा अर्थ त्याचं सामर्थ्य जे आहे ते त्या ठिकाणी नष्ट होतं. म्हणून जी शिष्ट माणसं आहेत, शिष्ट शब्दाचा अर्थ शास्त्र संस्कारांनी युक्त अशी माणसं आहेत. शिष्ट म्हणजे व्यवहारात माणसं एकमेकाला शिष्ट म्हणतात, तो अर्थ वेगळा आहे बरं का. अशी जी माणसं आहेत ती आपल्या धर्म कार्यापासून कदापि च्युत होत नाही. राजा बलीने जाऊन त्या भगवंताचं, वामन भगवंताचं यथोचित सन्मान केला, पूजन केलं आणि अतिशय नम्रतेने हात जोडून म्हटले की आपण आमच्या यज्ञ मंडपामध्ये आले आहात, आपली काय सेवा करा. तेव्हा राजा बलीने हे विधान केल्यानंतर वामन भगवंताने राजा बलीकडे आबाद मस्तक नजर टाकली. राजा, अरे तुझी कीर्ती खूप मोठी आहे, तू मोठा धर्मनिष्ठ आहे, तू न्यायनिष्ठ आहे, तुझी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. तेव्हा तुझ्याकडून काहीशी याचना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. तू म्हटले मागा ना काय पाहिजे. तुला म्हटले आम्हाला जास्त काही नकोय, आम्हाला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. 3 पावलं जमीन पाहिजे, जास्त काही नको. आता मला सांगा, 3 पावलं जमिनीमध्ये माणसाला मांडी घालून नीट बसता येईल का? त्यांनी सांगितलं असं 3 गुंठे द्या, 3 एकर द्या, एखादा आश्रम बांधता आला असता, काही करता आलं असतं. 3 पावलं जमिनीमध्ये काय करता येणार? 3 पावलं जमिनीचा आग्रह काय? जवळच शुक्राचार्य होते, असुरांचे दैत्यांचे गुरु. त्यांनी राजा बली सांगितलं, राजा अरे मला जरा गडबड वाटते काहीतरी, जरा थोडस विवेकाने प्रकरण हाताळ, मला जरा गडबड वाटते काहीतरी. परंतु राजा बली महान धर्मनिष्ठ होता. त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी, त्यांनी जे मागितले त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. अरे वेड्यासारखं करू नको, कदाचित हे देवाचं कट कारस्थान असू शकतं, असू द्या म्हटलं काही हरकत नाही. अरे कदाचित या निमित्ताने देवही तुझ्याकडे काही फसवायला येण्याची शक्यता आहे, असू द्या म्हटलं काही हरकत नाही. यांचा हा संवाद चालू असताना भगवंताने ओळखलं की म्हटले शुक्राचार्यांनी काळी लावली की मग काही सांगता येणार नाही, काम होईल की नाही. म्हटले एक काम करा, असू द्या, जर काही अडचण असेल तर राहू द्या, आम्ही जातो. नाही नाही नाही, माझ्या यज्ञ मंडपातून कोणी अतिथी विमुख जाता कामा नये यासाठी मी दक्ष आहे. गणोबा सुद्धा वर्णन करतात, महंताच्या कोणी घरा आलिया वरपणी जाणून निनता परवणी मुद्दल तुकी. महंत माणसांच्या आपल्या घरी आल्यानंतर आपण जर त्यांना जाणलं नाही, त्यांचा अवमान कदाचित जर चुकून झाला, प्रमाद घडला
तर परवडी मुद्दल तुटे. आपल्या परवडीमध्ये जे काही पुण्याचं मुद्दल आहे ते कमी होतं असं ज्ञानोबराय वर्णन करतात. बरीचशी तत्सम प्रमाणही आपल्याकडे आहे. परंतु त्यांनी सांगितलं म्हटले नाही, त्यांना जे पाहिजे ते द्यावं लागेल. थांबा, तुम्ही काही काळजी करू नका. काय पाहिजे तुम्हाला म्हटले 3 पावलं जमीन, दुसरं काही नाही. तेव्हा शुक्राचार्य राजा बलीला थोडस बाजूला ओढलं. अरे तुला कळतंय का म्हटले काय, मी सांगतो काय. अरे कदाचित हे देवाचं कारस्थान असेल, तुला फसवतील, तू गोळा आहे, तुला समजत नाही. तेव्हा त्या राजा बलीने गुरुजींना विचारलं, म्हणजे गुरुजी आपण असुराची इथं चिंतक आहात, याबद्दल कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर कदाचित हा देव असेल आणि तो जर आपल्याकडे काही मागायला आला असेल तर आपल्याकडे देवानेच ठेवलेलं आहे, त्याचं ठेवलं त्याला द्यायला काय हरकत आहे. युक्तिवाद पहा, राजा बलीचा युक्तिवाद किती सुंदर आहे. आपल्याकडे जे आहे ते कोणाचं आहे. आपण जे धन वैभव कमावलेलं आहे ते खरोखर कोणाचं आहे. कीर्तनात बसलं म्हणू नका, खरं मनापासून आहे. कारण आपल्याकडे जे आहे ते देवाने दिलेलं आहे. आपली क्षमता, आपला स्वभाव, आपलं सामर्थ्य, आपली पात्रता, या सर्व गोष्टी पाहून हा किती सांभाळू शकतो त्याची योग्यता पात्रता पाहून देव त्याला देत असतो. आणि नंतर मग काय होतं की जर ते खरोखर आपण कमावलेलं असतं आणि खरोखर जर आपलं असतं तर आपल्याला जाताना काही वरून येता आलं असतं की नाही. एखादा माणूस असं म्हणत नाही पोरांनो, अरे पोरांनो मी माझ्या आयुष्यामध्ये एवढे कमावले, 1-2 लाख रुपये द्या मला खर्चायला वर. नेता येतात का. बरं जाऊ द्या म्हणजे तुम्ही नसले येत मी एटीएम कार्डच घेऊन जातो. एटीएम कार्ड काहीही नेता येत नाही. कारण काय, ते देवाचं असल्यामुळे त्याच्यावर आपली सत्ता चालत नाही, ते सर्व इथं ठेवून जावं लागतं. गुरुजी तुमची भावना प्रामाणिक आहे, परंतु या ठिकाणी मला धर्म कार्यापासून च्युत करू नये. यांची चर्चा भगवंताने ऐकली. अरे म्हटले राजा काही अडचण असेल तर राहू द्या म्हटले, मी जातो. नाही नाही तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, तुम्हाला जे पाहिजे ते दिलं जाईल. आणि ठीक आहे तुम्हाला देऊन टाकली, 3 पावलं जमीन पाहिजे ना, दिली. म्हणजे तसं नाही. मग हातावर पाणी सोडून संकल्पपूर्वक जे दान केलं जातं तेच शास्त्रोक्त दान मानलं जातं. राजाने लगेच हातावर पाणी घेण्यासाठी कमंडलू घेतला आणि त्या कमंडलूच्या त्या टोटीमध्ये, नळीमध्ये शुक्राचार्यांना वाटलं की आता काही खरं नाही, आता राजा लुटला जाण्याची शक्यता आहे. भुंग्याचं रूप घेऊन तिथं जाऊन बसले. हातावर पाणी काय येत नाही म्हणून राजाने तिथं यज्ञ मंडपामध्ये पडली दरबारची काडी घेतली आणि ती टोचली त्या नळीमध्ये. परिणाम असा झाला की त्या शुक्राचार्याचा एक डोळा गेला.
शत्रूचा डोळा फोडून टाकला त्या ठिकाणी. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राच्या बाजूला हातावर पाणी घेतलं आणि संकल्पपूर्वक त्रिपादभूमी दान केल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला वामन भगवंताने आपलं रूप टाकून दिलं आणि असं विराट रूप धारण केलं. एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी लोक व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गादी लोक व्यापले. आणि राजा झाला, राजा माझे 2 पाऊल झाले, 3रा पाऊल कुठे ठेवायचं? राजाने पाहिला, अरे बापरे, आलो तेव्हा किती छोटं होतं, एवढं मोठं कसं काय झालं? मला वाटतं राजाच्या जागेवर जर आपण कोणी असं म्हणतो, हो तुम्हाला शोधताय काय? तुम्ही आले तेव्हा कुठल्या रूपामध्ये आलाय? त्या रूपामध्ये 3 काय 30 पावलं घ्या ना, हे रूप नवीन आणलं कुठून तुम्ही? बोली करायचं माप वेगळं, द्यायचं माप वेगळं असतं का? व्यवहारामध्ये बोली एका मापाने करायची आणि प्रत्यक्ष दुसरं माप नाही. परंतु राजा बळीच्याही लक्षात आलं की हा अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा आहे. आता शब्द फिरवून चालणार नाही. आता आपण आपल्या धर्मनिष्ठेला जागवलं पाहिजे. तेव्हा तुमचा 3रा पाऊल राहिला हो, तेव्हा माझ्या डोक्यात तुका म्हणे बळी जीव दिला, भगवंताला थोडस असं मानसिकता बिघडल्यासारखं वाटायला. अरे देवाच्या बहकाव्यामध्ये येऊन आपण एका सज्जनाचा धर्मनिष्ठाचा अकारण छळ केलेला आहे. हे शल्य कुठंतरी देवाच्या अंतःकरणामध्ये टोचायला लागलं. भगवंत राजा बळीच्या समोर हात जोडून उभे राहिले. राजा बळी, तू अतिशय धर्मनिष्ठ आहेस, तू तत्वनिष्ठ आहेस, शब्दाला जागणारा आहेस, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शब्द फिरवणारा तू नाहीये. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालेलो आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा राजा बळीने काहीच न बोलता फक्त शांत उभे राहिले. अरे राजा, मी तुला सांगतोय काहीतरी मागून घे, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तेव्हा राजा बळीने भगवंताकडे कशी नजर टाकली आणि पुन्हा खाली पाहिलं. नजर टाकण्याचा उद्देश हा होता, तू एवढा जर देणारा लागून गेला होता तर माझ्या दारामध्ये दात विचकत आणि हात पसरत कशाला आला होता, हा बोलण्याचा उद्देश होता. परंतु बोलला नाही. एक नजर टाकली पुन्हा खाली पाहायला आला. राजा, अरे मी आज तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा राजा बळी देवाला हात जोडून सांगितला, देवा मला काही नको, जर तुम्हालाच आणखी काही पाहिजे असेल तर मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. नामदेव महाराज सारखी भूमिका राजा बळीने घेतली. नामदेव महाराज एका ठिकाणी देवाला म्हणतात ना, देवा माझे सर्वस्व तू घे, तुझी नको काही मनोरथांची नाही चाल माझं. तेव्हा माझं सर्वस्व तुला घेऊन घे, तुझं मला काही नको आहे. तशी राजा बळीने भूमिका घेतली. परंतु भगवंताने सांगितले, म्हटले पहा राजा, जोपर्यंत तू काही मागत नाही आणि मी तुला देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये. तुला काहीतरी मागावंच लागेल. आता काहीच मागायचं नाही या निश्चयावर जरी तो आरूढ असला, मी सांगतो सत्यनिष्ठ माणसं जी असतात धर्माच्या प्रसंगामध्ये ते अभिमान बाजूला करतात. अभिमान आडवा येऊ देत नाही. नाहीच मागायचं देवाला काही, ही अभिमानी वृत्ती आहे. समजलं का? हा आडमुठेपणा ठरू शकतो. आता देव जर टोकाची भूमिका घ्यायला लागली तर आपण कुठंतरी नम्रता धारण केली पाहिजे. देवा खरंच आज तुम्ही दिल्याशिवाय जाणार नाही, मला तुम्ही मागायलाच लावताय तुम्ही. हो, तुला काहीतरी मागावं लागेल, तुला दिल्याशिवाय मला प्रसन्नता वाटणार नाही, माझ्या अंतःकरणामध्ये समाधान वाटणार नाही, काहीतरी माग. तेव्हा राजा सैन्य एक काम करा ना, तुमची जर द्यायचीच इच्छा असेल तर मग माझ्या दारामध्ये तुम्ही द्वारपाळ म्हणून राहा. द्वारपाळ बळी द्वारी झाला. महाराज वर्णन करतात,
भगवंताने हातामध्ये काठी घेतली, राजा बळीच्या दारामध्ये द्वारपाळ म्हणून नाही का तिथं स्थायी झाली. 1-2 दिवसांनी देवर्षी नारद वैकुंठाला गेले. माणसं जातात तशी वैकुंठाला नाही बरं का, कारण ते 3 लोकांमध्ये फिरायचे. वैकुंठाला गेले. लक्ष्मी मातेला विचारलं कुठे भगवंत दिसत नाही. आता म्हटले त्यांचं काय सांगायचं, ते कुठे गेले, कोणा भक्ताचे कामं निघाले असतील, आता गेले असेल. सांगितलं नाही, काही निरोप बातमी काही नाही. तुम्हाला माहिती नाही म्हटले नाही, बिलकुल अजिबात माहिती नाही. अहो त्या राजा बळीला छळण्यासाठी तिकडे गेले आणि तिकडेच नोकरी लागली म्हटले ते. अरे बापरे, काय झालं नेमकी. देवर्षी नारदाकडून संपूर्ण परिस्थिती समजावून घेतली. दीपावलीचा सण होता. दीपावलीचा सण कसा कसा उरकला, कारण दीपावलीचा सण हा लक्ष्मी पूजन असतं, लक्ष्मी कुबेर पूजन. आणि दुसरा दिवस असतो दीपावलीचा, त्याला काय म्हणतात, बली प्रतिपदा. त्या दिवशी लक्ष्मी मातेने एक ताट घेतलं आणि ताट घेऊन थेट पाताळामध्ये राजा बळीकडे लक्ष्मी माता गेले. आता राजा बळीने पाहिले, म्हटलं आता नवीन कोण आलेलं आहे, आता हे नवीनच कोणीतरी दिसतंय. परंतु त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्मनिष्ठेपासून यत्किंचितही च्युत न होता राजा बळी सामोरे गेले. लक्ष्मी मातेचं यथोचित स्वागत केलं, सन्मान केला, पूजन केलं आणि हात जोडून अतिशय विनयाने विचारलं, आपण आमच्या या जागेवर आलेला आहात, आम्ही काय सेवा करावी आपली. तेव्हा लक्ष्मी माते सांगितलं, अरे बळी भाऊ, सेवा वगैरे काही नाही, आता ओवाळी आहे ना, दिवाळी झाली काल, तेव्हा म्हटलं तुला ओवाळायला यावं म्हणून तुला ओवाळायला आले. आता ओवाळायला आले म्हटलं ओवाळ समजा लागेल की नाही, ओवाळा म्हटले. मग गंध लावला, औक्षण केलं आणि औक्षण करताना आरती करताना इडा पिढा जाऊ माझ्या बळीचे राज्य येऊ असं म्हणतात की नाही. राजा बळी मनामध्ये म्हणत होता, आता कोणतं राज्य येणार, आता आणखी नवीन पिढा नाही आली म्हणजे बरं होईल नाही का. पूजन झालं आणि मग राजा बळीने विचारलं, म्हटले आका त्या ताटामध्ये काय टाकायचं, दक्षिणा काय टाकायचं. नाही नाही दक्षिणावर काही नको. अरे ताटामध्ये ओवाळणी काहीतरी टाकली पाहिजे ना. नाही म्हटले भाऊ तुझं काही नको, मला दक्षिणा नको, मला चोळी बांगडी नको, काही नको काही नको, फक्त ओवाळण्यासाठी मी आलेली. नाही म्हटले तसं नाहीये, काहीतरी त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, काहीतरी दिलंच पाहिजे, हा ताटाचा मान आहे. तेव्हा लक्ष्मी माते साहेब म्हटले, मग एक काम करा, तुला जर काही देऊच वाटत असेल तर मग तेवढा तो द्वारपाळ मला देऊन टाकून दुसरं काही नको म्हटलं. युक्ती प्रयुक्तीने लक्ष्मी मातेनं भगवंताला सोडून दिलं. मुख्य मुद्दा असा, संतांच्या ठिकाणी आशा निर्माण होत नाही, देवाच्या ठिकाणी आशा निर्माण होते. म्हणून संत किंवा साधू देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा,
जाना कलियुगी. इथं साधू थोर जाणा हा शब्द प्रयोग 3दा केलेला आहे. मग एकदा सांगून कळत नव्हतं का बाकीच्या ऐकू येत नव्हतं? 3दा सांगण्याचं काय कारण आहे, काय हेतू आहे? एखादं पद जेव्हा एकदा सोडून आपण 2दा 3दा अनेकदा उच्चारत असतो तेव्हा शास्त्रामध्ये त्याला अमृणित पद असं म्हणतात. अमृणितम द्विस्त्रीरुक्तम असं म्हटलेलं आहे. अमृणित पद जे आहे 2दा. आता पूर्वीच्या काळी जेव्हा लोक पत्र व्यवहार करायचे तेव्हा शेवटी एखादं वाक्य असायचं कधी कधी पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे असं होते की नाही. आता पत्रही गेले, पोस्टही बंद पडते, काय सांगता येत नाही. आता मोबाईलवरून लगेच तात्काळ संपर्क आणि व्हिडिओ कॉलिंग मुळे तर आता समोरासमोरच बोलणं होत आहे. पत्र व्यवहार आता मागे पडलेला. तिथं जसं जरूर जरूर असा शब्दप्रयोग आपण 2दा करतो याचा अर्थ असा आहे की अवश्यम भावी का अत्यावश्यकपणे पत्राचं उत्तर देणं गरजेचं आहे. तसं इथं नामदेव महाराज 3दा शब्द प्रयोग करतात. आता चिंतनाचा भाग खूप मोठा आहे पण तुम्हाला घड्याळ दिसते समोर, त्यामुळे जास्त वेळ घेणं थोडंसं गैर ठरेल. त्यामुळे संक्षिप्त आणि सूत्रबद्ध पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. इथं 3दा शब्द प्रयोग केलेला आहे. याचा अर्थ असा आहे साधू भूत काळामध्ये थोर होते, साधू वर्तमान काळामध्ये थोर आहेत आणि साधू भविष्य काळामध्ये सुद्धा थोर राहणार आहे. दुसरी गोष्ट, साधू मृत्यू लोकात थोर आहेत, साधू स्वर्ग लोकात थोर आहेत, साधू पाताळ लोकामध्ये सुद्धा कसे थोर आहेत. आणखी पुढची गोष्ट, साधू सत्ययुगामध्ये थोर होते, साधू द्वापर युगामध्ये त्रेतायुगामध्ये थोर होते, त्याच्यानंतर साधू द्वापर युगामध्ये थोर होते आणि कलियुगी या शब्दाने कलियुगामध्ये सुद्धा काय साधू थोर आहेत. आता याचे खूप मोठे अनेक भाव आहेत म्हणून एकंदरीत नामदेव महाराज वर्णन करतात की साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. त्या साधूंच्या संगतीमध्ये त्यांचं आणखी महत्वाचं लक्षण जे आम्हाला अनुभवायला मिळालं अभंगाचं 3रं चरण. सिद्धांत सांगतात इहरोकी तोची सर्वाभूती सम. या लोकामध्ये तोची म्हणजे साधूच सर्वाभूती सम, सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीमध्ये समानतेने वागतात. मला वाटतं समता फक्त साधूच्या जीवनामध्ये असते, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये विषमता असते. एका आपला परका सुख दुःख जय विजय एका लाभ हानी वगैरे ही विषमता जी ती सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये. परंतु साधूंचं जीवन जर पाहिलं तर समशत्रूचे मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्णस्वदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिंदास्तुतिर्मौनी
संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः पारव्याध्यामध्ये वर्णन केले ती समता साधूंच्या जीवनामध्ये. आणि दुसरा महत्वाचा भाव असा आहे, साधूंची जी दृष्टी आहे ती समतायुक्त आहे. आपल्या दृष्टीमध्ये विषमता आहे. आपण माणसाला माणूस समजू, कुत्र्याला कुत्र समजू, गाढवाला गाढव समजू, बैलाला बैल समजू, परंतु साधूंचं मात्र तसं नाही. गीतेमध्ये स्पष्ट वर्णन आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी असते शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शन. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, या सर्वांच्या ठिकाणी हे तत्वदर्शी महापुरुष जे आहे ते समदर्शन घडवतात. अर्थात ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही समता दृष्टी साधूंच्या ठिकाणी असल्यामुळे इहलोकी तुझी सर्वभूती सम शरीराचा भ्रमणीने सदा. आपल्या ठिकाणी शरीराचा भ्रम असतो, परंतु साधूंच्या ठिकाणी शरीराचा भ्रम नसतो. आपण जर विचारलं तुम्ही कोण आहात, आपण लगेच आपलं नाव गाव काय होते विद्ये सांगून मोकळे होतो. परंतु साधूंना जर विचारलं तुम्ही कोण आहात, तर साधू पहिल्यांदा असं सांगतील, इस देह को ऐसा ऐसा कहा जाता है, इस देह का नाम ऐसा है, हमारा नाम नहीं, मेरा नाम नहीं, इस देह का नाम. म्हणजे आम्ही देहापेक्षा वेगळे आहोत ही भावना प्रत्यक्षात त्यांच्या ठिकाणी असते. आणि संन्यासा बाबतीमध्ये काय वर्णन करावं, मूर्तिमंत त्यागाचं प्रतीक म्हणजे संन्यासी जीवन आहे. संन्यास शब्दाचा अर्थ सम हा उपसर्ग आहे. सम्यक प्रकारे ज्यांच्या जीवनामध्ये न्यास अर्थात त्याग केलेला आहे ते जीवन हे संन्यस्त जीवन आहे. म्हणून भगव वैष्णव जे अंगावर धारण केलेलं आहे ते त्या त्यागाचं प्रतीक असतं. ज्यांनी जिवंतपणीच देहाचा, कुलाचा, नावाचा, गोत्राचा, सर्वाचा त्याग केलेला आहे. म्हणून शरीराचा भ्रम नेणे कदा त्यांच्या जीवनामध्ये शरीराचा भ्रम असू शकत नाही. आणि संतांच्या साधूंच्या जीवनातील सारभूतता अभंगाच्या शेवट. गायीच्या जीवनातील सारभूतता जर काय असेल तर दूध एक सार. आपण कुत्र पाळतो, कुत्र्याकडून काय अपेक्षा करतो आपण की त्याने घराचं राखण करावं, बरोबर की नाही. मांजर पाळतो, कशासाठी पाळतो, आता शेतीचे उदाहरण दिले पाहिजे शेतकरी माणसाला की त्याने घरातल्या उंदराचा बंदोबस्त ठेवावा. आपण घोडा पाळतो, कशासाठी, जाणे येण्यासाठी, शर्यतीसाठी, कशासाठी. त्या त्या प्राण्याकडून शास्त्रीय भाषेमध्ये त्याची जी उपयोगिता आहे त्याला युटिलिटी असं म्हणतात, ती गृहीत धरून आपण त्या प्राण्याकडे आपण पाहत असतो.
तसं गायी पाळण्याचा उद्देश काय आहे? दूध मिळावं. मग ती गाय तांबडी असली तरी पांढरच होत आहे, काळी असली तरी नाही काय, आणखी कबरी बांधली असली तरी दूध पांढरं आहे. गायीच्या जीवनातील सारभूतता कशामध्ये आहे? तर ते दुधामध्ये आहे. नामा म्हणे गाय दुध एक सार, तसं साधू निरंतर वर्ती तैसा, तसं साधूच्या जीवनातील सारभूतता त्यांच्या वर्तनामध्ये आहे. म्हणून तुकोबारांचा आणखी एक अभंग आपल्या नजरेसमोर आणतो मी. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तन करणं साधूच्या जीवनातला महत्वाचा गुण आहे. तुकोबारांचा आणखी दुसरा एक अभंग आहे. अर्भकाची साठी पण ते हाती धरली पाठी, तैशी संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. एका कृती प्रधान जीवन जगून समाजाच्या समोर आदर्श निर्माण करणं हे साधू संतांच्या जीवनातलं महत्वाचं कर्तव्य आहे. म्हणून नामा म्हणे गाय दुध एक सार, साधू निरंतर वर्ती तैसा. हे ज्ञानोबा आहे ते साधूंच्या संगतीमध्ये आमच्या अनुभवाला आलं. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आपल्या या श्री क्षेत्र संभर गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. 508वं हे वर्ष आहे समाधी सोहळ्याचं. श्री स्वामीजी आनंद भारती महाराज यांच्या पुण्यस्मरणाचं हे वर्ष आहे. मला वाटतं आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये बहुधा हा खूप जुना कार्यक्रम आहे. आपल्या परिसरात खूप मोठा जुना कार्यक्रम आहे. कारण काही काही सप्ताहामध्ये आम्हाला शताब्दीचे योग येतात जाण्याचा, अमृत महोत्सव, कुठे सुवर्ण महोत्सव नाही का, म्हणजे अशी परंपरा आहे. काही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सव. परंतु हा तब्बल म्हणजे 5 शतकोत्तर, पंचशतकोत्तर अष्टवर्षीय हा कार्यक्रम आहे. 508 वर्ष या कार्यक्रमात झालेली. आणि त्याची जी दिव्य परंपरा आहे, मी मगाशी आलो तेव्हाच समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. जी एक प्रसन्नता आहे ती त्या ठिकाणी विशेष रूपाने जाणवली. कारण तिथल्या ज्या वेव्स असतात, जे व्हायब्रेशन्स असतात, ते तिथली ताकद दाखवत असतात. तिथली शक्ती काय, तिथं सामर्थ्य काय, तिथं गेल्याशिवाय कळत नाही. तिथं कळण्यासाठी माणसं संवेदनशील असावी लागतात नाही का, ते मला विशेष रूपाने जाणवलं. आणि आता त्या स्थानावर असणारे विद्यमान मठाधिपती महाभारती गुरुजान भारती महाराजजी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची अवस्था, त्यांचं वय, त्यांचा अनुभव एवढा मोठा आहे, परंतु ते सुद्धा कीर्तनामध्ये एवढे रममान झाले हा त्यांच्या ठिकाणचा निश्चितच मोठेपणा आहे. त्याचप्रमाणे त्यांचे नंतरचे उत्तराधिकारी एकलव्य भारती महाराज, गुरु महत भारती, त्याचप्रमाणे श्री 1008 महंत स्वामी गंगानंद भारती महाराज आहेत. हे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आणि यांच्या आधिपत्याखाली चालू असता जो हा नामसप्ताहाचा कार्यक्रम आहे, जो भव्य दिव्य पद्धतीने चाललेला आहे. इथे येण्याचा खरा योग आला तो म्हणजे आपले सर्वांचे परिचित असणारे प्रदीप महाराज. ग्रामस्थांच्या वतीने, महाराजांच्या वतीने त्यांनी आजची सेवा आमच्याकडे दिली आणि इथे येण्याचा योग आला. खरं तर परभणीच्या जवळजवळ कुठं कुठं कार्यक्रम माझे झालेले आहेत, परंतु एवढं मोठे क्षेत्र कदाचित माझे कुठं दुर्लक्षितच राहिले म्हणावं लागेल. आणि इथं आल्यानंतर आमचे सर्व संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी, विशेषतः गाण्यामध्ये आणि वादनामध्ये ज्यांचं प्रावीण्य आहे अशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. मला वाटतं परभणी जिल्ह्यामध्ये तसं या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये, पण असं एवढी मोठी टाळकरी, एवढी मोठी फळासारखी परंपरा पाहिल्यानंतर आपण आळंदी पंढरपूरमध्ये कार्यक्रम करतो की काय असा भास निर्माण व्हावा असं वातावरण या ठिकाणी आहे. मला इथली माहिती मिळाली की 12ही महिने या ठिकाणी हरिपाठ चालू आहे या मठावर. मला असं वाटतं हे जे मठ आहेत, हे संस्थान आहेत, हे जे देवस्थान आहेत, हे परमार्थाचे खऱ्या अर्थाने केंद्र आहेत. परमार्थ जिवंत राहावा, परमार्थ टिकून राहावा, परमार्थामध्ये उत्कर्ष व्हावा, या भूमिका पार पाडण्याचे काम हे देवस्थान करत असतात. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण त्याच्याकडे साक्षीपाने पाहिले पाहिजे. आता आपण गावोगावी पाहतो, लहान मुलं म्हणजे गोट्या खेळणं, टीव्ही पाहणं, मोबाईलवर गेम खेळणं, याच्यापेक्षा दुसरं काही सुधरत नाही लोकांना. परंतु या वयामध्ये जर ही मुलं संप्रदायाशी जोडली गेली, सुसंस्काराकडे जोडली गेली, तर मला वाटतं ती मुलं पुढे चालून मोठी होतील न होतील हा भाग वेगळा आहे, परंतु ते बिघडणार तर नक्कीच नाही, हा मात्र प्लस पॉईंट त्याच्यात. म्हणून इथं
राबवण्यात येणारे जे कार्यक्रम आहेत ते निश्चितच प्रशंसनीय आहे. मला असं समजलं की 12 महिने काकडाही या ठिकाणी चालू आहे. 12 महिने गाथापर्यंत चालू आहे. वा वा वा. आणखी काय काय वर्णन करावं? कधी नामदेव महाराज सारखे माझे शब्द कमी पडू नयेत वर्णन करण्यासाठी. एवढं जर परमार्थाचे कार्यक्रम या ठिकाणी चालू असतील तर निश्चितच मला असं वाटतं की गावाची प्रशंसा करावी, गावकऱ्यांना आणि विशेषतः आमच्या महाराज मंडळींना जेवढे काही धन्यवाद द्यावेत तेवढे या ठिकाणी थोडे आहेत. आज इथं येण्याचा योग आला, यायला थोडासा विलंब झाला. नामदेव महाराजांचा हा भंग सेवेसाठी घेतला. उपलब्ध वेळेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जसं काही चिंतन मांडता आलं मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताची चरणी समर्पित करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना. या ठिकाणी आमचं एक पुस्तक आहे